चायनीजच्या गाड्यावरती ज्या प्रकारे आपल्याला हक्का नूडल्स मिळतात ना, अगदी सेम तशाच चवीच्या आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या हक्का नूडल्स आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. करायला अगदी सोपी रेसिपी आहे, अजिबात वेळ वगैरे काहीही लागत नाही आणि चव म्हणाल तर अगदी ज्या प्रकारे गाड्यावरती असते ना, तशीच चव आपल्या घरच्या घरीसुद्धा तयार होते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपल्या ज्या हक्का नूडल्स आहेत ना, त्यांना उकळवून घेण्यासाठी इथं मी भरपूर असं कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याला उकळी यायला हवी. त्यानंतरच आपण त्यामध्ये हक्का नूडल्स टाकणार आहोत. तर त्यासाठी मी इथं गॅसची फ्लेम हाय केली. थोडंसं मीठ त्यामध्ये घातलं. नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं मीठ नक्की घाला, म्हणजेच त्या बेचव वगैरे लागणार नाही. आणि अगदी अर्धा पळी तेल त्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं. तेल का टाकायचं, की ज्यावेळेस आपण नूडल्स वगैरे टाकतो ना, तर त्या अजिबात अशा एकमेकांना चिटकत नाही. छान अशा वेगवेगळ्या नक्कीच होतात. तर इथं ना मी चिंग्सच्या हक्का नूडल्स घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकल कंपनीच्या घेतल्यात ना, तरीसुद्धा चालेल. म्हणजेच बाजारामध्ये वगैरे ना विदाऊट ब्रँडच्या सुद्धा हक्का नूडल्स आपल्याला सहज मिळून जातात. तरी त्या नूडल्सना मी डायरेक्टली अशाच टाकलेल्या आहेत. अजिबात त्यांना मी तोडलेलं वगैरे नाही आहे. कारण की डायरेक्टली जर आपण अशा त्यांना छान अशा उकळून घेतल्यात ना, तर एकदम मस्त अशा लांब-लांब ज्या प्रकारे चायनीजच्या गाड्यावरती नूडल्स असतात ना, तर तशाच त्या आपल्यासुद्धा घरच्या घरी छान अशा तयार होतात. तर इथं आपल्याला जवळपास 90% त्यांना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त जर शिजवलं ना, तर त्यांचा खूप गारा वगैरे होतो. फक्त 90% आपल्याला यांना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा मी थोडंसं असं हाताने तोडून बघितलं, की शिजलेलं आहे की नाही व्यवस्थित. तर हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि त्यानंतर मग त्यांना एका चाळणीमध्ये काढून घेतलं. चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावरती ना लगेचच भरपूर असं थंडगार पाणी घालायचं. म्हणजे जी प्रोसेस आहे ना, तर ती तिथेच थांबते आणि अजिबात त्या जास्त वगैरे शिजत नाही. तर तीच कढई मी आता गॅसवरती ठेवली. तिला थोडीशी कोरडी होऊ दिली आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकलं 1 पळी तेल. तर आता इथं तुम्ही ना या ठिकाणी स्टीलच्या कढईऐवजी लोखंडाच्या कढईचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर आता इथं मी ना पत्ताकोबी उभा पातळ कट करून घेतला आहे, लसूणसुद्धा उभा कट केला आहे, शिमला मिरची उभं कट करून घेतली आणि इथे कांद्याची पातसुद्धा मी बारीक कट करून घेतलेली आहे. तर इथं हे सर्व जे आहे ना, तर ते आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. पण ज्यावेळेस आपण हे नूडल्समध्ये टाकतो ना, तर ते अजिबातही त्यामध्ये दिसत नाही, जर आपण त्याला व्यवस्थित असं शिजवून घेतलं तर. तर तेल थोडंसं गरम झालं, की त्यामध्ये मग मी लसूण टाकून घेतला आणि लसूण आपल्याला एक थोडासा असा गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. गोल्डन कलर आला, की त्यानंतर मग त्यामध्ये आपण जी पत्ताकोबी कापून घेतलेली होती ना, उभीच पत्ताकोबी मी इथं कापून घेतलेली आहे. तर ती पत्ताकोबी यामध्ये टाकून घ्यायची. त्यामधली थोडीशी पत्ताकोबी मी शिल्लक राहू दिली वरतून गार्निशिंग करण्यासाठी. तर पत्ताकोबी जी आहे ना, तर ती टाकल्यानंतर लगेचच आपल्याला सिमला मिर्चसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. कारण की सिमला मिर्च शिजायला ना थोडासा जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे. तर ही जी प्रोसेस आहे ना, तर ह्या ज्या भाज्या आहेत ना, तर ह्या आपल्याला मंद गॅसवरती किंवा मीडियम फ्लेमवरती अजिबात परतवायच्या नाही आहेत. गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत, तर त्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. जर आपण गॅसची फ्लेम कमी केली, तर त्या एकदम नरम होतील आणि मग त्या चवीला ना चांगल्या लागत नाही. एकदम पंचट अशा चवीला लागतात आणि हाय फ्लेमवरती जर परतवून घेतल्यात ना, तर चवसुद्धा छान लागते आणि त्या शिजतातसुद्धा. तर इथं जवळपास ना 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत, तर त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय होईल, की त्या भाज्या कितीही प्रमाणामध्ये आपण जास्त घातल्यात ना, तरीसुद्धा अजिबात समजतसुद्धा नाही आपल्याला, की ह्या भरपूर अशा प्रमाणामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत. तर सोबतच आता 3 ते 4 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे कांद्याची पात. तर कांद्याची पात आहे ना, फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये ना लगेचच सॉफ्ट होते. त्यामुळे मग त्यामध्ये सगळ्यात शेवटी त्यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे. कांद्याची पात घातल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम हायच करायची आहे, नाहीतर मग कांद्याची पातसुद्धा एकदम अशी सॉफ्ट होईल आणि त्यामधून ते पाणी रिलीज करायला सुरुवात होते. त्यामुळे मग ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ना, तर ती व्यवस्थित अशी हाय फ्लेमवरतीच तुम्ही नक्कीच करा. तरच तुमचा चायनीजचा कुठलाही पदार्थ जर तुम्ही बनवत असाल ना, तर मग तो एकदम चवीला गाड्यावरती जसा होतो ना, अगदी सेम तशाच चवीचा होतो. तर आता इथे बघा हे संपूर्ण जी प्रोसेस आहे ना, तर ती मी हाय फ्लेमवरतीच करून घेत आहे.
तर आता इथे कांद्याची पात वगैरे ते सगळं छान असं सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत सॉस. तर इथं ना मी अंदाजे सगळे जे आहेत हे टोमॅटो सॉस मी जवळपास 2 ते 2.5 चमचे यामध्ये घालणार आहे. जर तुम्हाला अंदाज नसेल ना, तर तुम्ही चमच्याने मोजून नक्कीच घाला. त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे आपल्याला सोया सॉस. तर सोया सॉस आपल्याला इथे जवळपास 1 चमचा घालायचा आहे. भरपूर प्रमाणामध्ये जर सोया सॉस घातलं ना, तर मग ते एकदम खारट आणि चवीला बरोबर लागत नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे चिली सॉस. तर चिली सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. कारण की ते थोडंसं चवीला तिखट असतं, त्यामुळे जास्त प्रमाणात तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तसं घातलं तरी चालेल. आणि मीडियम करायचं असेल ना, तर मग 1 चमचा भरून तुम्ही त्यामध्ये घालू शकतात. त्यानंतर मग इथे आपण ज्या चाळणीमध्ये जे नूडल्स काढून ठेवलेल्या होत्या ना, तर त्या यामध्ये टाकून घ्यायच्या. इथे बघू शकता अजिबातही काहीही अशा प्रकारे चिकटल्या वगैरे नाही आहेत, कारण की मी लगेचच त्यावरती भरपूर असं थंडगार पाणी त्यामध्ये घालून घेतलं होतं किंवा तुम्ही याला नळाखाली जरी धरल्यात ना तरीसुद्धा चालेल. तर आता इथं ना गाड्यावरती कसं आहे ना, की एकदम ते खूप मोठी कढई असते आणि त्याला सोबत हँडलसुद्धा असतं. त्यामुळे मग ते एकदम असं टॉस वगैरे करतात. पण आता आपल्याला घरी अशा प्रकारे टॉस करता येणार नाही. जर तुमच्याकडे मोठं असं खोलगट पॅन असेल ना, तर तुम्ही तसं करू शकतात. तर मला तर तसं करता आलं नसतं. त्यामुळे मग मी ते 2 चमचे घेतले आणि त्याने मग हे व्यवस्थित सगळ्या ज्या नूडल्स आहेत ना, तर त्या व्यवस्थित सगळ्या खालीवर करून मिक्स करून घेतलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर छान असं यांना परतवून घेतलं ना आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती कमीच ठेवायची. कारण की आता ही जी प्रोसेस आहे ना, तर नाहीतर लगेचच खालून सगळ्या नूडल्स लागायला सुरुवात होईल. फक्त ही जी प्रोसेस आहे ना, तर तिला फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिट लागतात म्हणजे थोडंसं व्यवस्थित मिक्स वगैरे करायला. आणि जर तुमच्याकडे लोखंडाचं पॅन वगैरे असेल ना, तर त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित छान असं याला अ, त फोडणी वगैरे दिली ना, तर एकदम छान असं टॉस वगैरे त्यामध्ये तुम्हाला करता येईल. फक्त ते जरा जास्त खोलगट आणि मोठं असेल ना, तर मग एकदम छान असं हे होते. नाहीतर मग आपल्या घरगुती छोट्या कढईंमध्ये तुम्ही अशा प्रकारे जे आहे ना, तर हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊ शकता. खरं तर आपण यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये पत्ताकोबी, सिमला मिर्च आणि कांद्याची पात घातलेली आहे. पण त्याला आपण व्यवस्थित हाय फ्लेमवरती छान असं परतवून घेतलेलं आहे ना, त्यामुळे ते अजिबात यामध्ये दिसत नाही आहे. छान असं ते शिजलेलं आहे त्यामुळे. तर आता इथे बघा हे व्यवस्थित संपूर्ण आता मिक्स करून झालेलं आहे आणि छान गरमसुद्धा झालं आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व्ह करूयात. तर चला तर मग मंडळींनो, या ठिकाणी अगदी परफेक्ट असे गाड्यावरती ज्या प्रकारे आपल्याला हक्का नूडल्स मिळतात ना, अगदी सेम तशाच चवीच्या आणि दिसायलासुद्धा अगदी सेम टू सेम अशाच आपल्या हक्का नूडल्स तयार झालेल्या आहेत. चवीलासुद्धा सेम तर आहेत, पण तुम्हीसुद्धा जर कधी अशा प्रकारे घरी कधी हक्का नूडल्स करून बघितल्या नसतील, तर एकदा नक्की करून पहा. एकदम परफेक्ट अशा ह्या तयार होतात. चला तर मग तुम्हाला ही अगदी साधी, सोपी, सरळ रेसिपी कशी वाटली? हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.